एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे आणि मी सकाळी माझं नारळ पाणी एन्जॉय करते. बरं, आता सकाळ म्हणजे ऑब्व्हियसली शनिवार आहे आणि जरा उशीर झालाय सगळा. पण मग उठल्या आता काही आमचं गावावरून आल्यामुळे दूधवाल्याला काही सांगितलं नव्हतं दूध दे म्हणून, तर त्याने अजून काही दूध दिलेलं नाही. तरी मी कॉल केला त्यांना सकाळी, बट अजून काही दूध आलेलं नाही आहे. तर मग कोणाचा काही चहा झालेला नाही. माझी जस्ट आंघोळ झाली. मी आज केस पण धुतले, जरा मंदिरात जायचं आहे म्हणून, आणि मी नारळ पाणी पिते हे बघा. आणि सकाळी त्यांनी मला माझ्या मिस्टरांनी नारळ फोडून दिलं, बट त्याच्यामध्ये मलाई होती. मग मी थोडं त्यांना कामाला लावलं की मलाई काढून द्या मला म्हणून, तर ते आता मलाई काढून देत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये काय नाही होणार. आज उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडीच बनेल. स्पृहाला आम्हाला वाटलं होतं तिला धरायला लावून साबुदाणा होईल तर तिचा पण उपवास होऊन जाईल, बट तिने ना सकाळी बिस्किट थोडं खोलून तिचं बिस्किट खाला, म्हणजे तिचा उपवास सुटला आहे. तर तिला मला काहीतरी बनवावं लागेल. तर बघूया तिला काहीतरी बनवून देऊ. जेव्हा मी साबुदाणा बनवेल तेव्हा. साबुदाणा मी भिजायला टाकला, आता झाले 15-20 मिनटं भिजायला टाकून. तर आज खूप सारे कामं गावावरनं आल्यानंतर घरं झाडणं, घरं पुसणं, कारण की प्रत्येक ठिकाणी ना अशी धूळ असते ना. आमचं घर डायरेक्ट रस्त्याच्या फ्रंटला डायरेक्ट असल्यामुळे नाही का आमच्या घरामध्ये खूप जास्त धूळ येते. तर मला घर आज झाडणं, गॅलरी तर काल मी आल्या धुतली बरं का पाणी टाकून. आणि तरी कबुतरांनी खूप सारी शी केलेली. तुम्हाला आता इथं दाखवायला टाकलं इकडे बाहेर जरा. तर ती गॅलरी मला धुवायची. गॅलरीमध्ये खूप सारे काम आहे. तरी मी फक्त गॅलरी धुतली, म्हणजे ते कबुतरांची जी शी केलेली असते का तिच्यात तिला भिजत ठेवावं लागतं आणि मग थोड्या वेळाने परत 15-20 मिनिटांनी धुवायला जावं लागतं, तेव्हा ती पूर्ण निघते. पण मग काल मी घाईमध्ये फक्त गॅलरी धुतली, ती काही निघालं नाही. झाडू फिरवत होती तरी ती हल्ली नाही, इतकी सुकलेली होती. तर आता बघू, झाडांना पाणी वगैरे टाकायचं आहे. तिकडच्या साईडची पण गॅलरी धुवायची मला झाडांची. तर आज खूप सारे काम आहे. मंदिरात जायचं आहे. आता जे काय होतं काय नाही मी तुम्हाला रेकॉर्ड करेलच आणि दाखवेलच. चला तर मग गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. स्टे ट्यून. हे बघा किती छान मलाई माहिती का. ॲक्च्युली नारळ ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. पाणी खूप कमी निघालं. आपण कसं बघून घेतो ना पाण्यावाल्या, याच्यात पाणी फार कमी निघालं. एखाद्या ग्लासला पण कमी होतं, पण मलाही खूप छान होती. मग सगळं त्यांना कामाला लावलं, त्यांनी मस्त मला खोलून दिलं. हे बघा मस्त चमचा टाकून मी आता खाऊ शकते. मस्त छानपैकी नारळ आहे. गेलो होतो मस्त आवडून वगैरे आंघोळ करून सगळेजण मस्त तिथं दर्शन घेतलं. आणि तिथे प्रसाद होता, ॲक्च्युली मसाले भात होता. तर तो मसाले भात आम्ही प्रसाद घेतला. मी काही दोघांचा उपवास असल्यामुळे एकच प्लेट घेतली आणि त्याच्यात स्पृहाचं काम होऊन गेलं, त्याच्यामुळे तिला सेपरेट काही कुकिंग करायची गरज आली नाही. हे बघा आमच्या घराजवळच आहे इथे, तर ते स्पृहा इथे आम्ही मंदिरातून आलो आहोत. हे बघा मंदिरामधला प्रसाद आणि केळी आणि नारळ फोडलं होतं आम्ही. तर ते नारळ पण खूप छान मस्त कवळं नारळ आहे. खाल्ली मी तिथे. आणि हे बघा 2 प्लेट होते, मी ते एकत्र करून आणलं. आणि आमचा दोघांचा तो उपवास आहे ना, मग ते स्पृहाच केला आता. आणि केळी तर आहे ना. आता मी इथे बनवते आहे, माझं साबुदाणा खिचडीची तयारी चालू आहे माझी. तर आता इथे मस्तपैकी बटाटे घेतले, त्यांचं साल काढते, कापते, कारण की उकडत नव्हते ठेवलेले ना, मग आता कापूनच बनवणार आहे. हे एव्हरीबडी, तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आज शनी अमावस्या असल्यामुळे नाही का, शनी जयंती सॉरी, आणि शनी अमावस्या पण आहे आज. तर त्याच्यानिमित्त आमचा उपवासच होता. आम्ही आज साबुदाणा खिचडी वगैरे खाल्ली. आणि आता संध्याकाळ झाली ना, मला इतकं घाम वगैरे येत होता ना, त्याच्यामुळे मी आंघोळ, आणि युजली आता एवढ्यात काय होतं आहे, उन्हाळ्यामध्ये ना मी 2दाच आंघोळ करते, डायरेक्ट शावरने थंड पाण्याने आंघोळ करते. आता जस्ट माझी आंघोळ झाली आहे, मी आणि बाहेर आली. आणि माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी सरप्राईज आणले, काहीतरी खायला आणले, दाखवते तुम्हाला मी. आता त्यावर उपवास सुटला जाईल आमचा आज. हे गाईज, हे बघा काय आणलंय, दाबेली. तर ते थोडे बाहेर गेले होते स्पृहा आणि ते, आणि त्याच्यामुळे त्यांनी मला मस्तपैकी दाबेली आणली. आता मी ती खाणार आहे. या सगळे खायला. आता मस्तपैकी नाही का पातोड्या बनवायच्या आहे, म्हणून मी बेसनचं त्या पातोड्या बनवण्यासाठी ना असा घोळ बनवला त्याचा. आणि हे बघा मस्त पसरून ठेवलं आहे शिजवून. आणि ते जेव्हा पूर्ण असं सेट होईल ना, तेव्हा त्याच्या मी खापा पाडणार आहे. आणि इकडे ना रस्सा बनवायचा आहे मला काळ्या भाजीचा, फॉर पातोडी ओन्ली. तर ना इथे इंडक्शनवरती कढई थोडीशी जाम आहे, खूप त्रास होतोय मला भाजायला, पण तरी मी भाजते. फार कमी हलवते, कारण की हे बा पूर्ण हलतंय त्याला. माझ्याकडे त्याचं खालचं आहे, पण ते जर ठेवलं ना तर मग पटकन तापत नाही भांडे, पटकन तापत नाही. तो मेन प्रॉब्लेम आहे. तर असं वाटतंय ठेवून बघूयात बरं काय होतं. तर हे बघा आता ठेवलं मी, तरी हालेल बरं का, कमी याच्यात. तर आता मस्त कांदा लालसर भाजून घेणार आहे मी. आणि इकडे डाळ आहे थोडीशी, आणि लसूण सोलून ठेवलेला आहे आपला. बस खोबरं टाकणार नाही मी आज, कारण ना माझं खोबरं ॲक्च्युली ना मला असं थोडं मागच्या वेळेस ना असं वाटायला लागलं होतं. 1 मिनिट.
ॲक्च्युली खोबऱ्याचं काय झालं, माझं ना मागच्या वेळेस खूप सारं खोबरं होतं आणि ना ते थोडंसं मला असं वाटायला लागलं की त्याला बुरशी लागायला लागली असं वाटायला लागलं होतं आणि ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये होतं. तर मग मी काय केलं, सगळंच भाजून ठेवलं असं गॅसवर, आपल्या पकडणे पकडून भाजून ठेवले, हे काळे केले ते पूर्ण. तर ते जास्तच भाजले गेले माझ्याकडनं, मला ते टाकून द्यावं लागणार आहे. आता थोडे एवढेसेच राहिले तरी बाकीचे वापरले मी बरं का. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे माझ्या भाजीची चव बिघडते, त्याच्यामुळे मी त्यात टाकून द्यायला किती सांभाळू आता, किती चिंगूसपणा करू नाही का. कारण ते खराब व्हायला लागले तर म्हणून मी ते डायरेक्ट भाजून ठेवले आणि भाज्यांना तेच वापरतो. मी तर निदान ना 4-1 महिने झाले, 3-1 महिने झाले असतील की मी खोबरंच घेतलं नाही. कारण का, आता म्हणा आहे घरी म्हणून मी खोबरं घेत नव्हती. तर आता मला आणावं लागेल, मी त्याचे टाकून देणार आहे आता भाजीला. त्याच्यामुळे खोबरं नाही टाकणार, जस्ट कांदा आणि डाळ टाकून बनवणार आहे फक्त. बघा कांदे भाजले आणि डाळ पण थोडीशी भाजून घेतली आहे आणि इकडे धने भाजते मी, थोडेसे रोस्ट करणार आहे, ते पण टाकणार आहे. आणि हे बघा माझ्याकडे हा लाल मसाला, हा काळा मसाला, ही हळद आणि हा पण काळाच मसाला आहे. जिरं, ओवा आणि आपली ॲक्च्युली ना माझी लोणच्याची डाळ उरलेली होती ना, त्याच्यामुळे मी नाही का मोहरी काढलेली नाही वापरायला, मोहरी डब्यात तशीच ठेवून दिली. म्हटलं आधी ही संपवू आपण, एवढीच राहिली आता शेवटची, ही संपल्याशिवाय मोहरी वापरायला काढायची, कारण ती किती दिवस पडून ठेवणार नाही का आपण. तर एनिवेज आता थोडासा ना लसूण टाकते याच्यामध्ये. कोथिंबीर ना मी दळायला टाकणार नाही, कारण की मी धने भाजते ना, तर मग कोथिंबीर मी भाजीलाच टाकेन. तर ना मी आता ना कढईमध्ये, त्याच कढईमध्ये ना आता थोडंसं तेल टाकून घेतलं आहे, कारण की ज्या कढईमध्ये भाजलं ना त्याच कढईमध्ये तर थोडंसंच तेल टाकलं आहे. अकॉर्डिंगली कमीच टाकायचं तुम्हाला, कारण भाजायला पण टाकले गेलं आहे नाही का. त्याच्यामुळे आता फक्त याच्यामध्ये काय जाईल, फक्त ओन्ली मसाला. आणि इकडे बघा मी कसा तळून घेतला आहे. तर हे बघा अशी पटकन अशी बारीकशी ग्रेव्ही तयार करून घेतली मी, त्याची अशी तळून घेतली, मस्त प्युरी तयार केली आहे. आणि आता इकडे मस्त तेलामध्ये ना काळा मसाला टाकेल माझा. ॲक्च्युली मला पाणी रेडी ठेवावं लागतं, जळायला वगैरे नको म्हणून. तर आता मस्तपैकी काळा मसाला असा टाकायचा, 2 छोटे चमचे काळा मसाला, 3 छोटे चमचे आणि 1 चम्मच आपला लाल मसाला. आणि ना थोडीशी हळद, बस. याला थोडंसं आता तेलामध्ये परतू देते. बघू शकता, जसं आता असं तळायला लागलं का थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात, जेणेकरून मसाला शिजतो चांगला. ते बघा मस्त मसाला जळू नाही द्यायचा फक्त. आता थोडंसं अगेन थोडंसं पाणी टाकणार आहे मी, शिजू देते चांगला मसाला. आणि मसाला काळा होत नाही, भाजीची चव बिघडत नाही. बघा मी नुसतं पाणी टाकलं तरी गाढा वाटतंय ना. 2 जणांच्या भाजीसाठी जर कोरडी थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी पाहिजे असेल ना, तर खरंच अजिबात पाणी टाकायची गरज पडत नाही जास्त, नुसतं मसाला आणि असं तुम्ही फोडणी द्या फक्त. हे बघा किती सुंदर आहे ना, एकदम भारी. तर आता हा असा शिजला आहे. आता मी त्याच्यामध्ये आपली ही जी ग्रेव्ही प्युरी दळली ना मसाल्याची, ती टाकून देणार आहे. बघू शकता तुम्ही मसाल्याचा कलर किती सुंदर आहे आमच्या. हा काळा मसाला आहे आणि थोडासा लाल पण टाकलाय. हिअर यू कॅन सी द कलर. हे खूप सुंदर कलर झालाय त्याचा. आता ही प्युरी थोडी ना शिजू द्यायची, थोडी गदगद शिजू द्यायची. थोडंसं तेल दिसतंच तसं एनिवेवरती, पण आहे ना थोडंसं अजून आपण हे करून घेऊया त्याला. आता हे जे थोडंसं पाणी आहे का ते मी टाकून घेणार आहे. बस, खूप जास्त चिंगूसपणा करायचा नाही आहे, खूप पाणी बद टाकत नाही बसायचा. तर बस एवढं पाणी आता बस त्याच्यामध्ये. आणि याला ना झाकण ठेवून शिजवा, कारण की आजूबाजूला उडतं ना, त्याच्यामुळे आता मी फक्त झाकण ठेवणार आहे. तर माझं किचन आहे ना, हे जे खाली लावलेलं आहे ना ते पूर्ण निघालं नाही, निघतही नाही. खूप त्रास होतोय मला काढायला, खूप चिकट आहे ते. वरचं निघून गेलं, त्याचा जो शो होता तो निघून गेला, पण हे खालचं राहिलंय, ते काढायला मला फार कष्ट लागत आहे. पण हे बघा असं प्रयत्न होत आहे थोडे, पण ते पूर्ण निघत नाही, असं हाताला चिपकून राहतं पक्क.
तर निघत नाही, त्याच्यामुळे जरा लुक थोडा प्लीज अवॉइड. खराब दिसतं जरा माझं किचन, त्याने मला काढावंच लागेल ते एक दिवस बसून चांगलं. एनिवेज गाईस, तर आता याला मस्त शिजू देते. थोडं टेम्परेचर इन्क्रीज करूयात, 18वरती घेते मी आणि ना मस्त शिजू देते. तडं वरती गदगद शिजायला लागलं का ते उडणार आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती एक झाकण ठेवून देते आता बस. एव्हरीबडी, तर आता ना मी पीठ मळून ठेवलेलं होतं, आता 15-20 मिनिटं झाले. हे बघा मस्त मळलं गेलं. झाकण ठेवलं होतं कारण वरती फॅन चालू आहे ना माझा. तर आता पीठ मळलं आहे, त्याच्या मस्त चपात्या करून घेते. झाकणच ठेवावं लागणार आहे कारण की वरती माझा हा फॅन आहे ना, तो आता मी सुरू करणार आहे. फार गरम होतं किचनमध्ये. तर आता मस्तपैकी चपात्या करून घेते. तो ठेवून देते. हे एव्हरीवन, तर ना आता सकाळ झाली आहे आणि सकाळी मस्तपैकी मी आंघोळ वगैरे केली. अजून मेकअप तर काही केला नाही, पण आंघोळ केली आणि मस्तपैकी ना इडल्या लावल्या, रात्री तळलेलं होतं म्हणून. आणि आता इडल्या लावल्यानंतर काही इडल्या झाल्या आहेत, काही होत आहेत. आणि आता जस्ट त्याची चटणी बनवली आहे, जी आम्ही रेग्युलरली खातो, तर ती बनवली आहे. तुम्हाला एक लुक दाखवून देते कसं झाल्या आहेत माझ्या इडल्या. हे बघा इथे बनते. प्लीज अवॉइड द मेस, कारण काल ना मी थोडं काहीतरी जाळलं होतं, चहा होती गेला होता माझा, त्याच्यामुळे सगळं झालं आहे. हाच गॅस खराब होतो, बाकीचे 3 होत नाही, पण त्याच्यामुळे एकामुळे मला सगळे धुवावे लागतात. आणि सध्या गॅसमुळे ना मी काय करते, गॅसच्या टाक्यांचा प्रॉब्लेम आहे ना, मी गॅस कमी वापरते, इंडक्शन जास्त वापरते. हे बघा इकडे. तर आता मस्त त्याला उकळी फुटली आहे, कमी करते. आम्हाला ना दुसरी सांबर बिंबर ह्या गोष्टी आवडत नाही बरं का. आमच्या घरी हीच चटणी आवडली जाते. सांबर आम्ही पार्सल वगैरे जरी आणलं ना तरी ती कोणी खात नाही, म्हणून आम्ही काय करतो ह्याच बनवतो. आणि ही चटणी थोडी स्पायसी लागते आम्हाला, म्हणजे अशी स्पायसी लागली पाहिजे चटणी, खूप तिखट अशी. तर तशी बनवतो आम्ही ही आणि तशीच खातो, म्हणून ही अशी झाली आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं पीठ आहे, बाकीचं ठेवलं आहे, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. आणि ज्याच्या इडल्या बनवायच्या होत्या ना, त्याच्यामध्ये मीठ सेपरेट टाकण्यासाठी त्याला इकडे सेपरेट भांड्यात घ्यावं लागलं मला. तर इथे घेतलं आहे. आणि हे बघा इथे सकाळपासून झालेल्या इडल्या आहेत ह्या, बघू शकता तुम्ही. एवढं कुकरचं एवढं भांडं भरलं आहे. आणि ना इकडे इंडक्शनला लावून दिलं आहे मी. हे बघा 1800 टेम्परेचरला लावलं आहे आणि मस्तपैकी इडल्या होत आहे. आय थिंक झाल्या. हे बघा खूप छान झालं आहे की नाही. आय थिंक झालेल्या वाटत आहे मला, पण थोडं ठेवेल स्टीमला आणि मग काढूयात. तर इथे ना पुरणपोळ्या मी मोकळ्या करून ठेवते, कारण की त्यांना चिकट होऊन जातं. मग जर मोकळ्या नाही केल्या ना, त्याच्यामध्ये पुरण असतं ना, तर त्याने चिकट होत जातं. त्याच्यामुळे त्या जेवढ्या मोकळ्या करून ठेवता येईल तेवढ्या सुकवून ठेवते. हे गाईस, तर हे बघा मी इथे जेवण करते. इडली आणि नाश्ता जेवण एकच असतं आपलं. त्याच्यानंतर दुपारी स्पृहाच्या पप्पांनी आणि स्पृहानी मिळून मस्तपैकी गाजराचा हलवा बनवला. थोडा जास्त स्वीट होता पण छान होता.